नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, येत्या 15 तारखेला आपण मराठी विषयाचं 10वीच्या बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार आहोत. आणि मग परीक्षेला सामोरे जाताना पहिलाच पेपर आहे, पहिलीच आपली महत्त्वाची परीक्षा आहे. मग आपण त्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे गेलं पाहिजे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी विषयाची उत्तरपत्रिका कशी लिहायला पाहिजे, एक नमुना प्रश्नपत्रिका घेऊन आपण ती प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. तुम्ही नक्की पहा, तुम्हाला येणारी बोर्डाची परीक्षा ही सोपी जाईल, एक आत्मविश्वास तुमच्यावर निर्माण होईल म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर जाऊयात आपण मराठी विषयाची उत्तरपत्रिका कशी असायला हवी. इयत्ता 10वी विषय मराठी. आपल्याला मराठीची उत्तरपत्रिका कशी लिहायला पाहिजे त्याचा हा व्हिडिओ आपण पाहूयात. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर करायची कामे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता सर्व ज्ञात झालं आहे की परीक्षेपूर्वी अर्धा तास अगोदर तुम्हाला उत्तरपत्रिका तुमच्या हातामध्ये असणार आहे. मग उत्तरपत्रिका हातात मिळाल्यानंतर, आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर काय केलं पाहिजे? तर सर्वात प्रथम उत्तरपत्रिका संपूर्ण तपासून पाहिली पाहिजे. त्यानंतर मुख्य उत्तरपत्रिकेची शिलाई व्यवस्थित आहे का? नसेल तर पर्यवेक्षकांच्या निदर्शन आणून द्या व आवश्यकता असेल तर बदलून घ्या. शिलाई महत्त्वाची पाहिली पाहिजे. त्या उत्तरपत्रिकेची आन्सर शीटची शिलाई व्यवस्थित आहे का? ती कुठे उसवलेली नाही ना? उसवलेली असेल तर आपण ती बाब पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून द्या आणि आवश्यक असेल तर ती बदलून घेतली पाहिजे. त्यानंतर उत्तरपत्रिकेमधली आतील जी पानं आहेत ती दुमडलेली किंवा फाटलेली नाहीत ना, ते आपण तपासून पाहिलं पाहिजे. तसं असेल तर आपण ती उत्तरपत्रिका बदलून घ्यायला पाहिजे. त्यानंतर उत्तरपत्रिकेतील माहिती आपण काळजीपूर्वक वाचावी. जी फ्रंट पेजवरती मुख्य पानावरती जी सुरुवातीला माहिती दिली आहे ती एकदा बारकाईने वाचली पाहिजे. आणि मग वाचून झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी योग्य ती माहिती भरली पाहिजे. काय माहिती भरायची? तर वरचा जो चौकट आहे त्या वरच्या असलेल्या चौकटीच्या जागेमध्ये अंकी परीक्षा नंबर अचूक टाकावा. तुमच्या प्रवेशपत्रावरती तुमचा अंकी व अक्षरी असा दोन्ही स्वरूपात परीक्षा नंबर दिलेला आहे, तो पाहून तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्या खालील चौकटीत अक्षरी नंबर अचूक टाकावा. म्हणजे ते येथे अक्षरी नंबर, अक्षरी क्रमांक लिहा असं म्हटलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही अक्षरी नंबर लिहायला पाहिजे. त्यानंतर खालच्या चौकटीमध्ये येथे विद्यार्थ्यांची सही करायची आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमची सही करायची आहे. त्यानंतर खालचा जो चौकट आहे ती पर्यवेक्षकांना सही करण्यासाठी सोडलेली जागा आहे, त्या ठिकाणी आपण काही करायचं नाही, त्या ठिकाणी पर्यवेक्षक सही करणार आहेत. त्यानंतर खालची जी डॉटची चौकट आहे त्या ठिकाणी बारकोड चिटकवायचा असतो, तो त्या ठिकाणी आपण काही लिहायचं नाही. त्यानंतर विषयाचं नाव लिहा. आता आपण मराठी विषय लिहिणार आहोत, मग त्या ठिकाणी मराठी विषयाचं नाव येईल. त्यानंतर दिनांक, नंतर उत्तर लेखनाची भाषा मराठी असणारी आणि त्यानंतर पुरवणीची संख्या हे आपल्याला शेवटी लिहायचं आहे. पुरवणी संख्या शेवटला लिहायची आहे, पुरवणीची संख्या त्या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष उत्तर लिहिताना काय केलं पाहिजे? तर प्रथम समासाच्या डाव्या बाजूस 2 उभ्या व उजव्या बाजूस एक रेषा मारावीत. आता उजव्या बाजूला रेषा मारायचं प्रयोजन का उजव्या बाजूला रेषा मारायची? तर पेपराचे गठ्ठे बांधताना तिकडून सुतळीमुळे काही भाग 2 mm 3 mm भाग हा फाटला जातो किंवा तिथं चुरगळला जातो आणि मग पेपर तपासणारा थोडा अडचण येऊ नये म्हणून आपण ती जागा थोडी सेफ ठेवूया. म्हणून आपल्याला ती उजव्या बाजूकडून 1 2
ते 3 mm वरती एक रेषा मारायची आहे. फार अंतर सोडायचं नाही. उत्तरपत्रिकेमधला भाग हा फार कमी करायचा नाही. त्यानंतर वरील चौकटी जी आहे ती परीक्षकांसाठी असल्याने विद्यार्थ्यांना तिथे काही द्यायचं नाही. शक्यतो प्रश्न सोडवताना सलगता असावी. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 सोडवल्यानंतर प्रश्न क्रमांक 2, 3, 4 असा सोडवला पाहिजे. समजा प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला येत नाहीये, आठवत नाहीये, तर तुम्ही त्यासाठी आवश्यक असणारी जागा त्या ठिकाणी सोडू शकता आणि पुढचा प्रश्न घेऊ शकता. परंतु प्रश्न पहिला सोडवला, नंतर चौथा सोडवलाय, नंतर दुसरा सोडवलाय, नंतर 5वा सोडवलाय, असं जर तुम्ही सिक्वेन्स केला तर परीक्षकासाठी ती अडचणीची बाब होते आणि परिणामी आपल्या गुणांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. म्हणून सलगता ठेवा. जो प्रश्न आठवत नाही ते जागा सोडा त्यासाठी आवश्यक असणारी आणि पुढचे प्रश्न सोडवायला सुरुवात करा. प्रथम प्रश्नाचा योग्य क्रम लिहा. त्यानंतर उपप्रश्न व त्याला अंक लिहा. प्रथम योग्य प्रश्न क्रमांक लिहिला पाहिजे आणि त्यानंतर उपप्रश्न व त्यातील जे काही अंक आहेत ते आपण त्या योग्य ठिकाणी दिले पाहिजेत. आपण ते पुढे पाहणार आहोत कशा पद्धतीने. उत्तरपत्रिका सुटसुटीत व आकर्षक होण्यासाठी उत्तर लिहून झाल्यावर एक आडवी रेषा पेन्सिलने मारावी. पेन्सिलने आपण ती रेषा मारायची आहे, जेणेकरून आपली उत्तरपत्रिका आकर्षक सुटसुटीत कशी असेल त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. उत्तर लिहिताना जर काही चुकलं असेल तर फार त्याच्यावर गिरबड करू नका. एक सरळ आडवी रेष मारा पेनने आणि सोडून द्या. म्हणजे परीक्षकांच्या लक्षात येईल की हा चुकलेला भाग आहे. आपण काय करतो, फार खाडाखोड करतो. खाडाखोड करू नका. फक्त सरळ एक आडवी रेष त्या वाक्यावरती त्या शब्दावरती मारायची आहे. म्हणजे आपलं काम झालं. आपल्याला प्रश्न पहिला विभाग 1 आपल्याला गद्य विभाग आहे आणि या गद्य विभागामध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकातील उतारा दिलेला असतो, एक परिच्छेद दिला असतो. त्या परिच्छेदाचं काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या असतात. या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकातील एक उपपरिच्छेद घेतलेला आहे आणि त्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न, कोणत्या प्रकारच्या कृती विचारल्या जाऊ शकतात त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा हा दिलेला परिच्छेद बारकाईने वाचा, लक्षपूर्वक वाचा. आपण काय करतो, प्रथम प्रश्न वाचतो प्रश्नपत्रिकेमधला आणि मग त्याचं उत्तर त्या परिच्छेदामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. तसं करू नका. वेळ आपल्याकडे भरपूर आहे, त्यामुळे दिलेला परिच्छेद एकदा वाचा आणि मग प्रश्न किंवा त्या कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ वाचेल, तुम्हाला उत्तर अचूक सापडणार आहे. फक्त परिच्छेद वाचताना तो काळजीपूर्वक वाचला पाहिजे. आता गद्य विभाग आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न पहिला अ आहे. आता पहा, मी त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक कोठे लिहिला आहे तो एकदा पहा. आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न अ आहे तो मी कोठे लिहिला आहे. त्यातील पहिला आहे तो कोठे लिहिला आहे, कृती सोडवा. आणि त्यातील जे उप अंक आहेत ते कोठे लिहिले आहेत ते पहा. पहिला आहे कृती सोडवा 2 गुणांसाठी. हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद कोणते आहे. मी फक्त तो शब्द कोणता आहे ते उत्तर लिहिलेलं आहे. दुसरा त्या पद्धतीने सोडवलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे आकृतिबंध पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय आहे तशी आकृती मी त्या ठिकाणी काढलेली आहे. तुम्ही तेच करायचं आहे. उत्तराचा भाग जो आहे तो मात्र आपल्याला 6 पेन्सिलने
अधोरेखित करायचा आहे. काय करायचं आहे? अधोरेखित करायचा आहे. त्यानंतर तिसरा जो आहे सोमत कृती 3 गुणांसाठी आहे. म्हणजे प्रश्न पहिला अ हा 7 गुणांसाठी आहे. आपल्याला सोमत प्रकट करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या मातृभाषेतून लिहायचं असतं, त्यामुळे हे हक्काचे 3 मार्क आहेत. आपण हा प्रश्न आपलं मत त्या ठिकाणी मांडायला पाहिजे. हा प्रश्न मात्र तुम्ही सोडवायचाच आहे, जेणेकरून तुमचा स्कोर कसा वाढेल, मार्क कसे वाढेल या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आता तुम्ही शहाणे आहात या वाक्यात शहाणे या शब्दाच्या अर्थ छटाल्या. अर्थ छटाल्या म्हणजे काय करायचं आहे, तर त्यातून कोणकोणते अर्थ निघत आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. शहाणे मग आपण एखादं जर लबाड असेल, चालाक असेल तर आपण म्हणतो तुला शहाणा आहे की नाही, म्हणजे त्या अर्थ बदलतो. पण आई आपल्यामध्ये माझा मुलगा शहाणा आहे तर त्या ठिकाणी तो अर्थ चांगला आहे, म्हणजे असे 2 अर्थ निघतात. आपल्याला ते तिथं उदाहरणाचं मत मांडायचं आहे. त्यानंतर प्रश्न पहिला आ असतो की त्याही ठिकाणी आपल्याला उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा 7 गुणांसाठी असतो. या ठिकाणी मात्र आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद विचारलेला असतो, तर त्याचं वाचन करून आपल्याला त्यावर आधारित कृती सोडवायच्या असतात. या ठिकाणी एक परिच्छेद दिला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. त्या इथे मी सोडवलेल्या आहेत. पहा, प्रश्न पहिला आ आहे, त्यातील पहिला जो होता, ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेल्या माणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर काय केलं पाहिजे. वाक्य पूर्ण केले मी. वाक्य पूर्ण करताना आपल्याला दिलेलं वाक्य आहे तसं लिहायचे आणि जो उताराचा भाग लिहिल्यानंतर त्याखाली आपल्याला सिस पेन्सिलने अधोरेखित करायचा आहे. या ठिकाणी मी तो लाल फॉन्टमध्ये लाल अक्षरात लिहिलेला आहे, तो ठळक दिसावा म्हणून. तुम्हालाही तसंच करायचं आहे. उत्तराच्या भागाखाली तुम्हाला सिस पेन्सिलने अधोरेखित करायचं आहे, जेणेकरून आपलं उत्तर हायलाईट कसं होईल, परीक्षकांच्या दृष्टीस ते लगेच कसं येईल त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे. तशाच पद्धतीने मी दुसराही सोडवला आहे. जगण्याचे खरे सूत्र काय आहे ते इथे लिहिलेलं आहे. त्यातील दुसरा आहे, पुढील घटकांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये द्या. ती मी 2 वैशिष्ट्ये या ठिकाणी दिली आहेत. आणि सहमत जे आहे 3 गुणांसाठी तेही आपल्याला लिहायचं आहे. व्हिडिओ मोठा होईल म्हणून तो लिहिलेला नाही. त्यानंतर ई आहे, प्रश्न पहिल्यातील ई आहे हा 4 गुणांसाठी आहे. त्यातील उताराच्या आधारे सूचनेचा कृती करा, उत्तरे लिहा. या ठिकाणी पुन्हा एक आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद दिला आहे. त्या परिच्छेदाचं वाचन करून आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. या ठिकाणी बघा, मी उत्तर लिहिल्यानंतर जो उत्तराचा शब्द आहे त्याच्या खाली अधोरेखित केलेला आहे. या ठिकाणी प्रश्न आहे, ग्रंथपालांना काय संबोधले आहे. मी संपूर्ण वाक्यात उत्तरलेलं आहे, ग्रंथपालांना लोकपाल संबोधले आहे. आणि लोकपाल या शब्दाखाली मी अधोरेखित केलेलं आहे. तसंच दुसऱ्याही उत्सवाची या खाली अधोरेखित केलेलं आहे. आकृतिबंध पूर्ण करा, मी आकृती काढली आहे. जागेचा वापर मी प्रश्नपत्रिकेत वेगळ्या पद्धतीने दिला आहे, उत्तरपत्रिकेत मी वेगळ्या पद्धतीने दिला आहे. मी माझ्या पद्धतीने जागेचं ॲडजस्टमेंट केले आहे, जागेचा मी उपयोग करून घेतलेला आहे. प्रश्नपत्रिकेत दिल्याप्रमाणे इकडे बसत नाही, मी थोडं त्याचा सिक्वेन्स बदलला आहे आणि हे एक आपल्याला त्यामध्ये माध्यमातून शिकायचं आहे. त्यानंतर विभाग 2 पद्य विभाग असतो, एकूण 16 गुणांसाठी असतो. यामध्ये प्रश्न पहिला अ हा जो आहे हा 8 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक पाठ्यपुस्तकातील कविता दिलेली असते आणि त्या कवितेच्या आधारे आपल्याला दिलेल्या कृती सोडवायच्या असतात.
आता या ठिकाणी पहिलं जे आहे की कोणतेही कार्य करताना घ्यावयाची काळजी. मग त्या कवितेचं वाचन करून आपण ती उत्तरं लिहू शकतो. त्यानंतर कोष्टक पूर्ण करा. आहे का नाही, कोणत्याही कार्य करताना घ्यायची काळजी, कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण ते सोडवलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे, खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. त्या ठिकाणी एक आपला तक्ता दिला आहे आणि तो तक्ता आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. तो मी इथं पुढे केलेला आहे. आणि उत्तराचा जो भाग आहे, उत्तराचा जो शब्द आहे, त्याखाली मात्र मी अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतर तिसरी जे कृती दिली आपल्याला, खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा, 2 गुणांसाठी आहे. या ठिकाणी काव्यपंक्ती दिली आपल्याला आणि त्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा आहे. त्या काव्यपंक्तीतून कवीला काय सुचवायचं आहे हे सरळ शब्द आपल्याला लिहायचं आहे. चौथा आहे, खालील काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. मग ते सुद्धा 2 गुणांसाठी आहे. आपल्याला तो करायचे, त्याचे उत्तर मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आ आहे, 4 गुणांसाठी. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. 4 गुणांसाठी आहे. त्यानंतर भरत वाक्य आणि खोद आणखीन थोडेसे या आधारे आपल्याला खाली कोणत्या कृती सोडायच्या आहेत, तर कवितेचे कवी किंवा कवियत्री, कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याची अथवा न आवडण्याची कारणे लिहा. या 3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला दिल्या जाईल. पहिला मुद्दा लिहिला का आपल्याला 1 गुण मिळणार आहे. दुसरा मुद्दा लिहिला का पुन्हा 1 गुण मिळणार आहे. आणि तिसरा मुद्दा लिहिला की मात्र 2 गुणांसाठी आहे. आणि हे 4 मार्काचे आहेत. हे 4ही गुण आपल्या हक्काचे आहेत. अगदी आपण ते मिळवले पाहिजेत. नंतर त्यातील ई आहे, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी आहेत. रसग्रहण करताना ते 3 मुद्दे आपण प्रकर्षाने लिहिले पाहिजेत. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता या ठिकाणी एक नमुना दाखल लिहिलेला आहे. तुम्ही ते बारकाईने वाचा आणि त्या पद्धतीने अभ्यास इतर कवितेचा करा. त्यानंतर तिसरा विभाग जो आहे स्थूल वाचनाचा, एकूण 6 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न तिसरा म्हणजे कृती तिसरी असते की खालील कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 3 दिलेले असतात, 3 पैकी 2 सोडवायचे असतात. या ठिकाणी मी ते 2 सोडवले आहेत. थोडं दुसरा जो कृती सोडवली आहे ती थोडी उत्तर कमी लिहिलं आहे, पण आपल्याला त्याच्याकडे वाढवता येईल. मला जागेचा अडचण होती म्हणून मी तो कमी लिहिलेला आहे, थोडंसं कमी लिहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे, विभाग चौथा भाषा अभ्यासाचा आहे. एकूण 16 गुणांसाठी आहे. प्रश्न चौथा अ, व्याकरण घटकावर आधारित कृती. त्यातील पहिला जो आहे, योग्य जोड्या लावा. सामासिक शब्द आणि समासाचे नाव. त्या ठिकाणी आपल्या तो जोड्या योग्य लावायच्या आहेत. मी जशा पद्धतीने लावल्या आहेत तसंच तुम्हाला लावायचं आहे. दुसरी कृती दिली, पुढील तक्ता पूर्ण करा. त्या ठिकाणी आपल्याला काही 4 शब्द दिले आहेत आणि त्या 4 शब्दांची वर्गवारी करायची. प्रत्येक शब्द कोणते आहेत, उपसर्गगती शब्द कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्या योग्य त्या रकान्यामध्ये, योग्य त्या कॉलममध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. उत्तर मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर तिसरी कृती दिली आहे, पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. या ठिकाणी आपल्याला 4 वाक्यप्रचार दिलेले असतात. त्यापैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोगसुद्धा करायचा आहे. याचाच अर्थ असं, आपण जर त्या वाक्प्रचाराचा अर्थ लिहिला की 1 गुण मिळणार आहे आणि वाक्यात उपयोग केला की 1 गुण मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.